कोल्हापुर से एक बड़ी खबर सामने आई है, जहां पुलिस ने ताबड़तोड़ कार्रवाई करते हुए 3 कुख्यात चोरों को गिरफ्तार किया है। इन चोरों के पास से 61 तोले 8 ग्राम सोना और 4 किलो 787 ग्राम चांदी के गहने बरामद किए गए। यह कार्रवाई कोल्हापुर पुलिस की स्थानीय गुने शाखा द्वारा की गई, जिसने लंबे समय से घरफोड़ियों को अंजाम देने वाले इस गिरोह को पकड़कर एक बड़ी सफलता हासिल की है। गिरफ्तार किए गए आरोपियों के नाम सलीम महमद शेख, जावेद महमद शेख और लौकिक शेख है। पूछताछ में सामने आया है कि इन तीनों ने मिलकर कोल्हापुर जिले में कुल 33 घरफोड़ियों को अंजाम दिया है। वहीं इचलकरंजी क्षेत्र में एक मोटरसाइकिल चोरी की घटना को भी अंजाम दिया था। पुलिस अधिकारियों के मुताबिक यह कार्रवाई वर्ष 2022 के बाद की सबसे बड़ी और सफल कार्रवाई मानी जा रही है। इस उल्लेखनीय कामगिरी के लिए कोल्हापुर परिक्षेत्र के विशेष पुलिस महानिरीक्षक सुनील फुलारी ने पूरी टीम की सराहना की है और उन्हें बधाई दी है। आज कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने चांगली कामगिरी केलेली आहे। घरफोडी आणि चोरी या सदर अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले होते त्यांचा त्यांनी मागील 1 महिन्यापासून मागोवा घेतला, तपासासाठी कौशल्य वापरले आणि चिकाटीने काम केल्यामुळे एकूण 33 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडी आणि चोरीचे। मागील हे साधारणतः 2022 ते 2025 या कालावधीतील हे गुन्हे आहेत। यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। ते सक्रिय गुन्हेगार आहेत आणि ते साधारण कोकण, कोल्हापूर आणि शेजारील कर्नाटक, बेळगावचा भाग या परिसरात चोरी करत असतात। विशेषतः रात्रोच्या घरफोडी करणे हे त्यांचा सराईत हातखंडा आहे। त्याच्यातला एक जण वाहन चोरी सुद्धा करतो। या सगळ्या प्रक्रियेमध्ये या 33 गुन्ह्यांमध्ये एकूण साधारण 60-70 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये सोने चांदीचे दागिने आहेत। आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांचे जे काही दागिने आहेत आणि या 33 गुन्ह्यांमध्ये आम्ही यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचा मुद्देमाल सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्वरित परत करण्यात येईल। जिल्हा पोलीस दलाचे आणि साधारण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये संपत्तीविषयक गुन्हे उघडकीस आणणे आणि रिकव्हरी जास्तीत जास्त करणे याची सध्या मोहीम चालू आहे आणि त्या अंतर्गत यश मिळालं त्याबद्दल मी त्या स्थानिक गुन्हा अन्वेषण टीमचे पी आणि त्यांच्या पूर्ण चमूचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो।